तुकाराम मुंढेंचा FDA पॅटर्न 15 दिवसांतच महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले. राज्य अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची धुरा तुकाराम मुंढे यांनी हाती घेताच अवघ्या 15 दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. FDAने राज्यभरात दूध, तूप, पनीर, घी यांसारख्या अन्नपदार्थांमधील भेसळीसह औषध दुकानांवरही धडक छापेमारीचे सत्र सुरू केले आहे. मुंढे यांच्या या धडक कारवाईच्या झटक्यामुळे जळगावच्या बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला असून शहरातील गुटखामाफियांनी आपले बस्तान हलविले आहे. दुसरीकडे कारवाईच्या भीतीने दूध, तूप आणि मिठाई विक्रेत्यांनी मालाची आवकच थांबवली असून दाणा बाजारातून सुटे तेल पूर्णपणे गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदावर तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर दूध, पनीर, तूप आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळीवर छापेमारी झाली. त्यात बनावट दूध, युरियायुक्त पामतेलापासून तयार झालेल्या दुधाचे गंभीर प्रकार जळगाव शहरालगत आढळून आले. गुटखा गायब. महाराष्ट्रात गुटखाबंदी कायदा पारित होऊन जवळपास 15 वर्षे उलटली. बंदी असताना ब्लॅकने आणि पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात गुटखयाची विक्री तस्करी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात सुरू आहे. महाराष्ट्र राज्यात मध्यवर्ती जिल्हा असलेल्या जळगाव जिल्ह्यात गुजरात, मध्य प्रदेश, आंध्रासह इतर राज्यातून तस्करीच्या मार्गाने गुटखा आणून विक्री व साठवणूक सुरू होती. गावखेड्यापासून ते शहरात पान टप्प्यांवर अक्षरशः तोरण लटकवून विक्री होणारा गुटखा आता गायब झाला आहे. मोठ्या पान दुकानदारांनी गुटखा ठेवणेच बंद केले असून गल्लीतील किराणा दुकानदार ठेल्यांवर गुटखा लपूनछपून ब्लॅकमध्ये विक्री होत असल्याचे चित्र जळगावात आहे. गुटखा गुदाम स्थलांतरित. तुकाराम मुंढे यांच्या धास्तीने अन्न व औषध प्रशासनानेही कारवाईला गती आणली असून मिळेल तेथे छापेमारी केली जात आहे. अशातच तस्करीच्या मार्गाने येणाऱ्या गुटखयाची आवक पूर्णपणे बंद झाली नसली तरी भीतीपोटी गुटखामाफियांनी आपले गोदाम स्थलांतरित केले आहे. शहरातील नामवंत विक्रेत्यांनी दुकानावर विक्री बंद करून गुटखयासाठी खास वेगळ्या ठिकाणी विक्री व्यवस्था केली आहे. व्यसनी वळाले तंबाखूकडे. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे जळगावात गुटखा मिळेनासा झाला असून काळ्या बाजारात केवळ ओळखीच्या ग्राहकांनाच तो मिळत आहे. परिणामी व्यसनी लोकांनी तंबाखू चुन्याकडे मोर्चा वळवला आहे. पानटपरी चालक आता तंबाखूच्या पुडीत कथ्था, चुना व सुपारी टाकून ओला बार बनवून विकत असल्याने तंबाखूच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. डेअरी उद्योग FDAच्या रडारवर. जळगाव नजीकच्या धरणगाव, पायधी व बांभोरी परिसरामध्ये दुधाचा फॅट वाढविण्यासाठी पामतेलाची भेसळ होत असल्याचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील 15 पैकी 8 तालुक्यातून भेसळयुक्त दुधाच्या तक्रारी थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यात बनावट पनीर व बटरची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याने संपूर्ण डेअरी उद्योग FDAच्या रडारवर आला आहे. गेल्या 15 दिवसांत जळगाव शहरासह तालुक्यातील मुख्य डेअरींमधून दूध, घी, पनीर व तुपाचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत. तेल विक्रेते धास्तावले. गेल्या महिन्यापूर्वीच गोडे तेलावर शेंगदाणा 1 लिटर मागे 22 रुपयांची वाढ झाली होती. तर राईस ब्रेन, सूर्यफूल, सोयाबीन तेलांचे दरही त्या तुलनेत वाढविण्यात आले होते. मोठ्या ब्रँड्सकडून 1 किलो तेल सांगून केवळ 950 किंवा 900 ml तेल ग्राहकांना दिले जात होते. आता मात्र पूर्ण 1000 ग्रॅम किंवा लिटरमध्ये 1 लिटर, 5 लिटर, 15 लिटर दिले जात आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.